आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव जाणं ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे जबाबदारीने शिका. तुम्हाला योग्य वेळेत गाडी चालवायला मिळणारच आहे. परंतु स्पीडने खूप जणांना मजा येते, तर ती स्पीडने मजा येते, पण त्यानंतर त्याचे किती दुष्परिणाम भोगावे लागतात ते त्या व्यक्तीला माहीत असतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की रोड सेफ्टी नियमांचे पालन करा. त्याचबरोबर मोबाईल किती जण वापरतात, कशासाठी वापरतात? शाळेचा अभ्यासक्रम की गेम्स खेळायला, न्यूज बघायला, गेम्स खेळायला. मी शाळेत होते 15 वर्षापूर्वी, आमच्याकडे मोबाईलच नव्हते. पोलीस विभागाकडून तुम्हाला असं वाटतं पोलीस विभाग फक्त रोडवर दिसतात, तुम्हाला तुमच्या आईवडिलांवर चलान करतात, चोरांना शिक्षा करतात. पण या पलीकडे पण पोलीस विभाग बरेच चांगले काम करत असतो. आता आजचा जो कार्यक्रम होता तो रोड ॲक्सिडेंट न होण्यासाठी जनजागृती मोहिमेचा एक भाग होता. ICICI लोंढाळकडून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना हेल्मेट वाटप करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला हेच म्हणणं आहे, तुमच्या आईवडिलांना घरी जाऊन सांगा की तुमच्या आईवडील तुमच्यासाठी एकच आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी. तुमचं एक कुटुंब आहे. रोड ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याचदा अशा इतके भयानक असतात की एखादी व्यक्ती आमच्या नावावर फिरून जाईल किंवा त्याचा जीव जाईल.